साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टरचं टोकाचं पाऊल, हॉटेलच्या रूममध्ये संपवलं जेवण, महिला डॉक्टरच्या हातावर 4 वेळा बलात्काराचा उल्लेख. सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई. झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल. आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश. मुंबईच्या काळा चौकी परिसरातील महिलेवर हल्ल्यानंतर आरोपीनं स्वतःचं जीवन संपवलं. प्रेमसंबंधातून हल्ला झाल्याची माहिती. सर्वांचे व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. बंडखोरांसाठी भाजपचे दरवाजे 5 वर्ष बंद, बावनकुळेंचा इशारा. बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करा. वॉर रूमच्या नावाखाली फोन टॅपिंग सुरू असल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर केवळ पक्षाच्या कामांचं मॉनिटरिंग करत असल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण. पुणे महापौरपदी असताना मुरलीधर मोहोळ बिल्डर बढेकर यांची गाडी वापरत होते. रवींद्र धंगेकर यांचा आणखी नवा आरोप. बढेकरांच्या कंपनीमध्ये दमदाटी करून पार्टनरशिप मिळवल्याचाही दावा. गुंड निलेश घायवळची कार जप्त. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये कारवाई. उसाच्या शेतात लपवून ठेवली होती गाडी. मुंबई गोवा महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण. सलग 3ऱ्या दिवशी महामार्गावर वाहतूक कोंडी. माणगाव ते तिलोरे फाटा वाहनांच्या रांगा. आंध्र प्रदेशमध्ये हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या खासगी बसला भीषण आग. आगीमध्ये होरपळून 32 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. दरवाजाची केबल जळाल्यामुळे मोठा अनर्थ. कफ सिरपची चाचणी करणं बंधनकारक. बाजारामध्ये विक्रीपूर्वी सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी होणार. कफ सिरपवर केंद्र सरकारची नवी नियमावली.